सर्वात आधी रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघताय ना, हे मी श्रीखंड जे केसरवालं श्रीखंड आहे ते मी घरी बनवले. अगदी सोप्या पद्धतीनं. इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अशा प्रकारे चाळण ठेवलेली आहे. चाळण आपल्याला गाळण्यासाठी दह्यामधलं जे पाणी असतं ते गाळण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर किचनमधलाच एक मी हा कपडा वापरते पाणी गाळण्यासाठी किंवा मोड काढण्यासाठी. तर हा एक कपडा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्यावरती अर्धा किलो मी दही घेतलेलं आहे. ते सर्व दही या कपड्यामध्ये अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे. जेव्हा आपण बाहेरून दही किंवा श्रीखंड आणतो तेव्हा ते खूप जास्त दिवस झालेले असतात. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज असतात. त्यामुळे अशा पद्धतीनं घरी बनवून यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही. त्यामुळे अगदी छान आणि चविष्ट असं फ्रेश असल्यामुळे अगदी छान असं हे तयार होतं. तर अशा पद्धतीनं हे श्रीखंड तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीने मी गाठ बांधून घेत आहे आणि हे चाळणीमध्येच अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला एक जड अशी वस्तू ठेवायची आहे जेणेकरून सर्व जे पाणी आहे ते लवकरात लवकर दह्यामधलं पाणी निघून जाईल. तर अशा पद्धतीने मी गोळा करून ठेवलेला आहे गाठ बांधून आणि यावरती आपल्याला माझ्याकडं खलबत्ता आहे तर तो खलबत्ता आहे ना मी यावरती असा ठेवलेला आहे जड म्हणून. अशा पद्धतीनं पाणी निघण्यासाठी कमीत कमी 2 तास हे ठेवायचं आहे. दही जे तुम्ही वापरणार ते तुम्ही घरी बनवलेलं असावं किंवा पॅकिंगमधलं जे डब्यामधलं असतं ते वापरावं. नाहीतर सुट्टं दही घेतलं तर थोडंसं आंबट होण्याची श्रीखंड शक्यता असते म्हणून. हे बघा मी 2-3 तासांनी हे काढलेलं आहे असं एकदम घट्ट असं आणि पूर्ण पाणी याच्यामधलं निघून गेलेलं आहे. तर एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. आपला केवढा मोठा गोळा होता आणि केवढासा झालेला आहे बघा. म्हणजे पूर्ण पाणी हे निघून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये बाकी सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करायचे आहेत. तर इथे मी बारीक साखर करून घेतली आहे ती 4 ते 5 चमचे घातलेले आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकताय आणि 8 ते 10 मी इलायची घेतली आहे ती खलबत्त्यामध्ये बारीक अशी कुटून घेतलेली आहे ती घातलेली आहे. 1 चमचा दुधामध्ये 7 ते 8 केसरच्या काड्या मी भिजत घातल्या होत्या त्या यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं एकदम चमच्यानं आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आहे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हे फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिश्रण तुम्ही मिक्सरला देखील लावू शकताय. मग अजून याला टेक्स्चर क्रीमी येईल. तर अशा पद्धतीने मी हातानेच फेटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता चमच्याचं जे श्रीखंड आहे ते पडत देखील नाही. एवढं घट्ट असं छान हे श्रीखंड झालेलं आहे आणि त्याहून चवीला देखील अतिशय सुंदर असं चविष्ट असं हे झालेलं आहे. फ्रेश असल्यामुळे अगदी चवीमध्ये खूप फरक पडतो आणि फ्रेश छान असं लागतं चवीला. तर अशा पद्धतीनं माझ्याकडे एक आईस्क्रीमचा कप होता त्यामध्ये मी अशा पद्धतीनं भरलेला आहे. तर डेकोरेशनसाठी मी यामध्ये घालणार आहे थोडीशी टुटी फ्रुटी घालणार आहे. अगदी 4 ते 5 अगदी कापून घेतलेत मी बारीक अशा कट करून त्या घालणार आहे आणि वाटीमधलं केसरच्या काड्या 2-3 शिल्लक राहिल्या होत्या त्या मी यावरती लावत आहे. अशा पद्धतीनं अगदी दिसायला सुंदर वरून 1-2-3 गुलाबच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीनं हे श्रीखंड माझ्या मुलांना खूप आवडलं. तुम्ही सोप्या पद्धतीनं या सणाला रक्षाबंधनच्या या सणाला असं श्रीखंड केशरवालं नक्की बनवून बघा आणि तुमच्या सणाचा आनंद द्विगुणित करा. रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.